श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपल्याला स्वामी समर्थाविषयी श्री स्वामी समर्थ नामाचा जपमाला किंवा नामस्मरण केल्यानं काय मिळतं आणि नामस्मरण कसे करायचं हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. तर नामस्मरण करायचं म्हणजे एकाच ठिकाणी बसून नामस्मरण करावं लागतं अशातलं काहीच नाही. नामस्मरण करणे म्हणजे कुठंतरी मंदिरात जावं लागतंय, भजनच करावं लागतंय, कीर्तन करावं लागतंय किंवा पोथ्या वाचावं लागतात, अशाबदला कोणताच विषय नाही किंवा कोणता भाग नाही. हे सगळं जर आपल्याला होत नसेल तर नामस्मरणाची व्याख्यासुद्धा अशी आहे की बाबा चला आपण काम करत असताना आपण काम करत आहोत तर काम करत करत सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो हे सांगायचं मला. खरं नामस्मरण म्हणजे तेच आहे. आपण स्वयंपाक करत असतो, स्वयंपाक करत करत सुद्धा तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं ते घ्या. मला स्वामी समर्थाचं घ्यायचं मी स्वामी समर्थाचं घेते, मला शंकराचं घ्यायचं मी शंकराचं घेते, मला मन्मथ स्वामीचं घ्यायचं मी मन्मथ स्वामीचं घेते. ज्याची इच्छा जे असेल ते घ्या, पण नामस्मरण करा. नामस्मरण करण्यासाठी एवढं काही मोठं आपल्या डोक्यावर ओझं नाही की बाबा मला वेळच मिळत नाही आणि मी नामस्मरण करत नाही आणि मी नामस्मरण करत नाही म्हणून माझं काही बी मला फळ मिळत नाही किंवा माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा माझ्या घरामध्ये चांगलं संकट दूर होत नाहीत, माझे मुलं चिडचिड करतात, हे अशातलं काहीच भाग नाही. नामस्मरण करत असताना आणि सर्वांना ऐकू जावं लागतंय, मोठ्यानंच नामस्मरण करावं लागते असं काहीच नाही. ज्या वेळेला तुम्ही स्वयंपाक करत आहात मनातल्या मनात सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा. तुम्ही काय तुम्हाला म्हणायचं आहे, श्रीराम श्रीराम म्हणायचं आहे, आता मला स्वामी समर्थ म्हणायचं आहे, तर आपले जे ठोके हृदयाचे ठोके चालत असतात त्या पद्धतीनं आपण होठ न हलवता आपल्या होठाची हालचाल न होता सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. कसं? मनातल्या मनात आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं. आपल्या श्वासाबरोबर सुद्धा आपण श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो. ह्याला सुद्धा नामस्मरणच म्हणतात. स्वयंपाक करत असताना घरामध्ये कोणीच नाही, घरात कोणी नसताना आपल्याला नामस्मरण ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे, तर त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये कीर्तन लावून ठेवायचं. ज्या देवाचं आवडतंय, ज्या महाराजाचं आवडतंय ते आपण कीर्तन लावून ठेवायचं आणि श्रवण करायचं. श्रवण करणं सुद्धा नामस्मरण आहे आणि त्याच्यानं आपल्या डोक्याला सुद्धा शांतता मिळते, आपल्या डोक्याला सुद्धा चालना मिळते, आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होतो, आपल्याला एक जिद्द प्राप्त होते की बाबा आपण सुद्धा हे नामस्मरण करावं, आपण सुद्धा देवाचं काहीतरी भक्ती करावी, ह्याच्याकडं आपलं मन वळते. नाही म्हणलं तर मग आपल्याला चला बाबा व्हिडिओच बघायचं आहे, चला बाबा आपण कुठलं तरी काहीतरी सिरियलच बघायचं आहे, ह्याचा कसा ध्यास लागतो का नाही, त्याच पद्धतीनं आपण नामस्मरणाकडे सुद्धा आपली ओढ लागली पाहिजे. मग ती ओढ लागल्यावर आपल्याला काय होणार आहे, ती ज्या वेळेला ओढ लागते आपल्याला चला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे, म्हणत कुणीतरी आले त्याला द्यायचं आहे, म्हणतच कुणीतरी आले काम करायचं आहे, करतच आपल्याला म्हणायचं आहे, आपल्या मनातलं सोडायचं नाही. मग आपण नामस्मरण करताना कोणतरी आले आणि आपण ते व्यक्ती आले, कोणतरी बाई आली, आता माझ्यासोबत बोलायला कोणतरी लेडीज आली, आपण तिला बोलत असताना नामस्मरण आपल्या मनामध्ये चालू आहे, मग आपण तिच्यासोबत वाईट वक्त काही बोलत बसायचं नाही की बाबा तिच्या घरची सासू तसं केली, नंदेनं मला काहीतरी म्हणली, असं आपल्याला बोलायचं नाही. त्याचं कामाशी काम ठेवायचं, जे काम आहे काही द्यायचं आहे काही घ्यायचं आहे दिलं, अजून परत आपण चालू केलं. ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला नामस्मरण करता येते आणि ते सुद्धा साध्य होतं आहे आणि केल्याला त्याचं सुद्धा फळ, जेवढं पोथी वाचतात जेवढं कीर्तनं करतात तेवढंच फळ त्यासुद्धा नामस्मरणामधून आहे. मग का करू नये? कितीही आपल्याला जायचं आहे, ड्युटीला जाता जाता आपण नामस्मरण करायचं, पण आपण तसं करत नाही. ज्या वेळेला आपल्याला काहीतरी वाईट संकट येत असतं किंवा कुठंतरी अडचण येत असते, आपण एकटीच आता किर्र उन्हामध्ये आपण कुठंतरी ड्युटीला चाललो, गाडीवर चाललो किंवा चालत चाललो आणि आपल्याला भीती वाटायला लागली, तेव्हा मग मागं पुढं अरे देवा तारे बाबा देवा जाऊ दे रे, एखादी हॉटळेवा मग राम 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 म्हणावं. अशा पद्धतीचं नामस्मरण आपण ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेलाच करायचं नसतंय. सतत तुम्ही करत राहा म्हणजे तुमच्याकडं संकटच येणार नाहीत आणि त्याच्यानं आपल्या बुद्धीला सुद्धा चालना मिळते, आपलं मन समाधान राहतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा चांगले
वातावरण चांगलं होतं, फ्रेश वातावरण निर्माण होते. म्हणून आपण सकाळी ज्या वेळेला उठत असतो, सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या ह्या धरती मातेला दर्शन घ्यायचं, हात जोडायचा, हात लावायचा झोपल्या झोपल्या आणि आपल्या धरतीचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आणि आपल्या नजरेमध्ये आपली ती प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये आणायची आणि मग तिथून आपल्या जीवनाची गाडी चालू करायची. मग आपलं रोजचं रडगाणं आहेच, मग आपलं स्वयंपाक करा रे, चला रे, सगळं करा रे. मग आता मी पारशानं कसं घेऊ नाव? तसं काहीच नाही. पारशानं घ्या, म्हणलेलंच आहे ना, आशेने शयने भोजनी गमनी. ज्या वेळेला तुम्ही झोपता, बसता, उठता, जेवण करता, केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याला कुठलीच अडचण नाही. आणि नामस्मरण केल्यानं आपलं सगळं काही चांगलंच होणार आहे. कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. मला करायचं स्वामीचं, मी करणार स्वामीचं. स्वामी भक्तांनो करा स्वामीचं. ज्याला जी इच्छा आहे ते सुद्धा नामस्मरण करू शकतात. ते केल्यानं आपल्या बुद्धीला चालना मिळते. जिद्द, कसोटी, आपल्याला सगळं काही आपल्याला त्याच्यामधून फळ मिळत असतं. आपलं जे काही संकट आहे ते दूर होतात आणि आपल्याला त्याचं इच्छित फळ मिळू शकतं. मग तुम्हाला पोथी वाचायला सुद्धा जर वेळ मिळाला, पोथी वाचा. तुम्हाला जर भजन करायला वेळ मिळाला, भजन करा. त्याच्यामध्येही नामस्मरण आहे. पण माझं सांगण्याचं तात्पर्य भजनच करावं लागते तरच नामस्मरण होतं हे नाही. तुम्ही चलता, उठता, बसता सुद्धा नामस्मरण करू शकता. केव्हाही करा, पण करत राहा. उठल्यापासून करा. मग आता तुम्ही एखादी दिवस बघा, सकाळी उठल्याबरोबर श्री स्वामी समर्थाचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थाचे गाणे लावा आणि गाणे लावून काम करत 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 ते गाणे ऐका. कसं आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण निर्मित होतं आहे. वातावरण चांगलं होतं आहे. आपली एक ऊर्जा तयार होते. आपल्यामध्ये आत्मविश्वास तयार होतो. आपण धिट्ट होतो. आपल्या मागे कोणीतरी उभा आहे, आपल्याला ताकद देणारं कोणीतरी आहे, असं आपल्याला एक शक्ती निर्माण होत असते. ज्या पद्धतीनं आपण ज्या ठिकाणी ज्या डिपार्टमेंटमध्ये नोकरीला जातो, समजा एखादी शिक्षक आहे, एखादी सिस्टर आहे, मग आपण ज्या पद्धतीनं ओढीनं पळत पळत आता वेळ होत आहे, आपल्याला जायचं आहे, आपल्याला आपला मोठा अधिकारी कोणीतरी रागवणार आहे, म्हणून आपण जसं जातो ना ड्युटीला त्याच पद्धतीने ह्या मनाला ओढ लागली पाहिजे की बाबा चला आपल्याला जायचं आहे, आपल्याला कोणीतरी रागवणार आहे. त्या पद्धतीनं ओढ ह्या नामस्मरणाची सुद्धा लागली पाहिजे. आणि मग ज्या ठिकाणी गेलो त्याची ओळख पटण्यासाठी आपण गळ्यामध्ये एखादी आयडेंटिटी आपण अडकावत असतो. तसं आपण सुद्धा स्वामी भक्त आहोत. हे एक आयडेंटिटी आपल्या गळ्यामध्ये अडकवलेली आहे, आपल्या आत्म्यामध्ये अडकवलेली आहे. हे समजून आपण हे रोजचं नित्यकर्म आटपून आपण नामस्मरणाकडे वळायलाच पाहिजे. नित्य सेवा केलीच पाहिजे. सकाळची आरती करायची, संध्याकाळची आरती करायची. काहीच जास्त काम नाही किंवा काही खर्चिक बाबी तर नाही. सकाळची आरती करायचा, आपण जे जेवण करतो ते स्वामीला नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळची 6ची आरती करायची, जे आहे ते नैवेद्य दाखवायचं आणि नाम जपत राहायचं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे म्हणा. नाही म्हणता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे म्हणा. सगळ्यामध्ये जप आहे, सगळ्यामध्ये ध्यान आहे, सगळ्यामध्ये नामस्मरण आहे. करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका. स्वामी आपल्याला द्यायला थांबलेले आहेत. आपल्या पाठीशी सतत स्वामी हे समर्थ आहेत त्यांनी आपल्याला द्यायला. म्हणून त्यांचं नावच समर्थ आहे. म्हणून मी एवढं नामस्मरणाबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. नामस्मरण करत असताना तुम्ही भिवू नका, कुणालाही लाजू नका. मी लाजते का बघा बरं. जे आलं ते चला सांगत राहायचं. तुम्हाला जे चांगलं वाटलं ते घ्या. तुम्हाला चांगलं वाटणारच आहे. तुम्हाला ते भक्ती करावंच वाटणार आहे, नामस्मरण करावंच वाटणार आहे. केल्याशिवाय राहूच नका. तुम्ही जर केलं तर धडाडी स्त्री बनल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, तुम्ही ही सेवा करा, नामस्मरण करा, जिद्दी व्हा, आत्मविश्वासी व्हा, धिट्ट व्हा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे समर्थ आणि समर्थ स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत. काहीच भ्यायची गरज नाही. धिट्ट व्हा आणि सांगायला सुरुवात करा. घरामधल्या लोकांना सांगा, लेकरांना सांगा, संस्कार चांगले शिकवा. हे आपलं कलियुग दुसरीकडे वळण घेत चाललेलं आहे, अधोगतीला चाललेलं आहे. बघा, आपल्याला काही घडलेलं ऐकण्यात येत आहे, काही घडलेलं आपल्याला बघण्यामध्ये येत आहे. आपण पेपरमध्येच वाचलो होतो की बाबा काय घडायला लागलंय आज. अगोदरच्या काळात असं नव्हतं. पाणीच मिळणार, दुष्काळ आली, अशा काही प्रश्न होते अगोदरच्या काळामध्ये. पाणी मिळणार, गिरणी नाही, करंट नाही, हे होतं अगोदरच्या काळात.
पण आता सगळ्या सोयीसुविधा आपल्याला झालेल्या आहेत, सगळं काय आपल्याला पैशाची तर कुठं किंमत राहिलेली नाही, खूप पैसा माणसाजवळ झालेला आहे, म्हणून नाही ते उद्योग माणसाला आठवत आहेत. आणि आज काल परवा हे जे घटना ऐकलो ना, तर खरंच आपल्याला एवढे अंगावर शहारे येतात की बाबा लहान चिमुकल्यानं काय कुणाचं वाटोळं केलेलं आहे. हे स्वामी समर्था, खरंच मी तुला विनंती करते, स्वामी समर्था तुझ्या चरणी मी खरंच हे एक प्रश्न मोठा मांडत आहे की बाबा पशुपक्ष्यावर आणि लहान मुलांवर असलं काहीच संकट आणू नकोस, असलं काहीच संकट आणू नकोस. घरातली आई, गोट्यातली गाई आणि हे जे लहान चिमुकले आहेत ना, ह्यांच्यावर लक्ष ठेव देवा, लक्ष ठेव, खरंच लक्ष ठेव. एखाद्या वेळेला दुष्काळ येऊ दे, एखाद्या वेळेला पाणी न मिळू दे, पण ह्या लहान चिमुरड्यावर असली वेळ नको येऊ देऊ देवा, नको येऊ देऊ. हे जग कुठं चाललंय, हे माणसाला बुद्धी अशी काय येत आहे. एवढे लोक नामस्मरण करत आहेत, एवढे लोक चांगलं करत आहेत. देवा परमेश्वरा तू त्यांच्याकडे बघ आणि थरारून टाकणारे हे असले हे दृश्य घडलेलं आहे. लहान चिमुरडीला मोठ्या आजोबानं, काय पंजोबा शोभणाऱ्या माणसानं नाही ते कृत्य करून त्या लेकराला जीव घेणं असा कृत्य केलेलं आहे. हे बघून कोणत्याही आईचं हृदय फाटल्याशिवाय राहणार नाही, कोणाच्याही आईचं हृदय रडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या लेकराची आई एकटीच आई नसून सगळे जगामधल्या सगळ्या आई त्या लेकराची आई आहेत. स्वामी आईसुद्धा त्या लेकराची आई आहेत. आणि त्या लेकराच्या आत्म्याला शांती देवो आणि त्या माणसाला सजा दिल्याशिवाय राहू नये, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि स्वामी आई सगळ्याची आई आहेस. जगाला सुखी ठेव, जगाचं कल्याण कर, सर्वांना सुखी समाधानी ठेव. सगळे नामस्मरण करण्यास तयार राहा, तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.